मला एवढंच सांगायचं आहे, जर तुम्हाला चातुर्मासची काही पोच पावती द्यायची असेल, जर विदेशावर काही भक्ती असेल, काय सांगाली मी बरं लक्ष देऊन ऐकवा आणि इथनं गेल्यावर सगळ्या घरामध्ये जाऊन पोचवा. तुम्हाला जर खरोखर विदेशागरला काय पोच पत्वी द्यायची असेल तर 7 तारखेला होणारा जो कोल्हापूरचा मोर्चा आहे, किनी मधला श्रावक सगळ्यात मुलगा श्रावक श्राविका सगळ्या घरामध्ये युवक युवती असतील ते सगळेजण तिथं कोल्हापूरला पोहोचणं आवश्यक आहे. हे संकट जर दूर करायचे असेल तर आम्ही या समाज प्रबोधनामध्ये आणि समाज एकतेमध्ये आम्ही सामील होणं आवश्यक आहे आणि हे सामील होऊन आम्ही दाखवणं आवश्यक आहे खरोखर हे तीर्थंकर आहेत, हे जे देवादिदेव आहेत ते आमचेच आहेत आणि आमचेच राहणार आहेत. याच्यावर दुसऱ्या कुणाचा अधिकार 3 काळात होऊ शकत नाही आणि कोणीही काढून घेऊ शकत नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तुम्हाला जर खरोखर वाटत असेल की आम्ही जर धर्मासाठी काय करणार असो, धर्माची जर वयावरती देवशास्त्र गुरूंची वयावरती आणि धर्माला जर वाचवायचं असेल तर तुम्ही सोमवारच्या ज्या आंदोलनमध्ये 7 तारखेच्या आंदोलनमध्ये इथनं किनीतून सगळ्या घरातून एक दिवस सगळं कामकाज शाळा कॉलेज काय असेल ते सगळं बंद ठेवा. ज्यावेळी लग्न होतात वेगवेगळे घरामध्ये कार्यक्रम होतात त्यावेळी सगळं तुमचं बंद असतं. परंतु ज्यावेळी धर्मावर संकट येणार आहे, ज्यावेळी धर्म संकटामध्ये असणार आहे त्यावेळी प्रत्येक समयाला आम्ही छाती समोर करून पुढे असणं आवश्यक आहे आणि सांगणं आवश्यक आहे आमचा धर्म आहे, आमच्या धर्माला कोणीही काढून देऊ शकत नाही आणि आमच्या देवशास्त्र गुरूंना कोणीही काढून देऊ शकत नाही. हे सांगणं ठामपणे आम्ही आवश्यक आहे. ही किमया जर तुम्हाला करायचं असेल तर 7 तारखेच्या आंदोलनाला सगळ्यांनी कोल्हापूरमध्ये जाऊन पोहोचायचं आहे आणि सगळ्यांनी तिथं आपल्याला झेरॉक्स एक कागद मिळेल त्याच्यावर सही करून सगळ्यांनी तिथं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन यायचं आहे.